आज बनवणार आहे आपण कच्ची दाबेली। त्यासाठी साहित्य घेतले सुकं खोबरं, दगडी फूल घेतले 2 चमचे, 1 चमचा जिरा, शहाजिरा अर्धा चमचा, इलायची 1 इलायची, चक्री फूल 1, तेजपत्ता घेतले 2 ते, बडीशोप घेतले 2 चमचे आणि यांना हे घेतले दालचिनी घेतली आणि मिरं घेतले, अर्धा किलो बटाटे घेतले। आता आपण मसाला आहे ना सगळा भाजून घेणार आहे। पहिलं खोबरं, भाजले आपलं काढून घेऊया। बाकी सगळं भाजून घेऊया। धना आहे, भाजून मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। चांगला सुगंध सुटूपर्यंत भाजूया। मसाला गार करायला ठेवलाय, गार झाला की बारीक करून घेऊया। लसूण घेतलाय, ही लसणाची चटणी आहे, हे टाकूया। लाल तिखट, तीन चमचे आणि मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। तर आपण गॅस चालू करूया, कढई ठेवूया, तेल टाकूया, थोडं जिरं, जे आपण लसणाची चटणी केलेली ना आहे ना दाबेलीसाठी आहे ना आपण चटणी बनवतोय ना, त्यामुळे हा दाबेलीचा मसाला लसणाच्या चटणीमध्ये टाकलाय। हो, 1.5 चमचा। मग आता ह्याला चांगलं शिजून द्यायचं। किती वेळ लागतो तरी शिजायला? जास्त वेळ नाही लागत, हे काय झालं आपलं दाबेलीची चटणी। हो, चला आपण काढून घेऊया। पण चटणी काढून घेऊया। मीठ टाकलंय मी, आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं। आपण शेंगदाणे परतून घेणार आहे त्या मसाल्यात। आता आपण बनवूया मसाला शेंगदाणा। जर लसणाची चटणी झाली, आता मसाला शेंगदाणा बनवूया। त्यासाठी तेल टाकूया, थोडे तेल, दोन चमचे हे टाकले लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर,
चमचा हे दाबेलीचा मसाला. दाबेलीचा मसाला टाकलाय 1.5 चमचे. हा मम्मीने बनवलेला ना घरामध्ये होममेड तो आहे हा मसाला. आणि अर्धा चमचा हे साखर. आता आपण हे सगळं काढून घेऊया आणि टाकूया शेंगदाणे. मसाला शिकला. मीठ टाकूया चवीप्रमाणे. आमची पावडर टाकूया अर्धा चमचा. हे चांगलं हलवून घेऊया. झाला आपला मसाला शेंगदाणा तयार. बटाट्याची भाजी करून घेऊया. 2 चमचे तेल टाकलंय. जिरे टाकूया. आता बटाटा टाकूया आपण. बटाटा चांगला हलवून घेऊया. पूर्णपणे बटाटा स्मॅश झालेला आहे. पूर्ण बारीक करून घेतलाय. त्याच्यात टाकूया लाल तिखट. 3 चमचे लाल तिखट. गरम मसाला 1 चमचा. धने पावडर 2 चमचे. हळद अर्धा चमचा. थोडं पाणी टाकूया. दाबेलीसाठी कसं एकदम मऊ पाहिजे. आपण तेलाचा वापर कमी केला ना त्याच्यामुळे हा बटाटा असा झालाय. थोडं अजून पाणी टाकूया. तुम्हाला पाहिजे ते तेल पण टाकू शकता. पाणी टाकूया. अरे तेल टाकलं तर चालतं? हो, तेल पाणी काही पण. मग ते ऑइली नाही होणार? नाही. आमचूर पावडर टाकूया 1 चमचा. चवीप्रमाणे मीठ. मीठ जास्त नाही घालायचं, आपण आमचूर पावडर टाकली ना म्हणून. आपण जो दाबेली मसाला केलेला ना तो टाकूया आता 3 चमचे. आणि थोडं पाणी. चांगलं मिक्स करून घेऊया. झालं आपलं हे काय बटाटा मॅश. आता ताटात काढून घेऊया. गरम गरम बटाटा स्मॅश. झालं आपलं हे भात. त्याच्यावर टाकूया हे डाळिंब.
त्याच्यावर टाकूया शेंगदाणे, मसाले शेंगदाणे, टाकूया शेव, झालं आपलं दाबेलीचं सारण तयार. आता आपण पाव घेऊया. आपली खजूरची चटणी बनवायची होती, माझं दुर्लक्ष झालं. ही खजूरची चटणी आहे, त्याच्यात टाकूया मसाला आपण. गोड चटणी आहे चिंचाची. ही आहे ना अगोदरच म्हणून ठेवलेली आहे. त्याच्यात टाकूया 1 चमचा हे काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर. चांगलं हलवून घेऊया. झाली आपली चटणी, गोड चटणी, गोड तिखट आंबट चटणी तयार. दाबेली बनवायला सुरुवात करूया. हा पाव आहे, पाव कापून घेऊया. लावूया चटणी, गोड तिखट चटणी लावूया. इकडे इकडे लावूया ही लसणाची चटणी. आणि आपलं जे सारण आहे ना बनवलेलं त्याच्यात भरूया. आणि थोडा कांदा. आणि आता ठेवूया गरम करायला. चांगला भाजून असं दुसरा पण करून घेऊया. पण गोड चटणी, गोड तिखट आंबट चटणी लावूया. लसणाची चटणी, हे सारण भरूया आता याच्यात. टाकूया थोडा कांदा. हे गरम करायला ठेवूया ह्याच्यामध्ये बटर मध्ये. काढून घेऊया आपली दाबेली. असे दुसरे पण करून घेऊया.
झाली आपली दाबेली तयार. बनवून बघा, खाऊन सांगा.